विकास माळी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सलामीचे दोन बॅटर पाहतोय आपण बागपाडा संघाचे संदीप वळवी आणि हर्षद वळवी. यस पंचांचा प्लेचा इशारा येतोय. आजच्या दिवसाचा शेवटचा मॅच पाहतोय आपण. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिस्टॅपिंग झाला. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली पोहोचले होते बघा, पण ते तिकडे महेश होते. महेश कडून हा झेल सुटलाय आणि पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर संदीप यांना जीवनदान मिळालंय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावांनी संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय 2 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. यावेळेस ऑन साइडला उडवलाय, बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. थँक्यू डीजे. बघा आमचे तिकडे बाउंड्री पंचाच्या भूमिकेमध्ये संतोषजी कोमा यांना सुद्धा पाहतो आपण. उद्या दिवसामध्ये नक्कीच ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील असं मला वाटते. संतोषजी कोम आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकवला होता हा चेंडू. चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज विकास माळी यांनी. वर चौकानंतर कमबॅक केला या बॉलवरती. लेगबाईचा इशारा येतो पंचांचा. एक धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. 7 वरती जाऊन पोहोचते. 7 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला धमाका. बॉलला सरळ पाठवलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 6 धावांसाठी षटकार. 6. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बघा ओव्हर पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय बॅटर हर्षद यांनी. सकाळ सत्रामध्ये हर्षद यांनी तुफानी पारी खेळली होती. तोच हर्षद संध्याकाळ सत्रामध्ये चांगली बॅटिंग करताना. यावेळेस बॅटला चेंडू ब्रश झाला होता. चेंडू सरळ जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. तर पण शत्रुरक्षक तिकडे तैनात आहेत. एक सिंगल धाव होईल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. पाहिलं तर बॅटची लिडिंग एज लागली होती. एक सिंगल धाव येताना पाहतोय या बॉलवरती. 5 चेंडूचा खेळ ते संपलेला आहे. धावसंख्या पाहतो पण 14 वर जाऊन पोहोचले. 14 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साइडला उडवलाय, बॉलला सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट. षटकार. 6. थँक्यू डीजे. बघा एका मोठ्या धावसंख्येपर्यंत वाटचालची सुरुवात इथे एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने केलाय. बघा जेव्हा टॉस उडवण्यासाठी आले होते महेश तेव्हाच बोलले होते की आम्ही संध्याकाळ सत्रामध्ये आमची बॅटिंग होत नाहीये, परंतु पहिल्या षटकामध्ये 20 धावा इथे पटकावल्यात. म्हणजे बॅटिंग तर नक्कीच चांगली केली आहे पहिल्या षटकामध्ये. परंतु तो पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी रुपेश होतोय. रुपेश सोमन यांना पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. संध्याकाळ सत्रामध्ये रुपेश यांनी चांगली कामगिरी केलाय. आपल्या संघाला मोलाचं काम इथे करून दिलंय आणि क्वालिफायरच्या सामन्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा रुपेश यांनी चांगलं केलंय. तोच रुपेश पाहतो आपण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी. रुपेश सोमन यांना पाहतोय आपण.
यावेळेस बघा पंचांकडे अपील, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. बघा आउटसाइड ऑफस्टंप आपले पिचिंग पाहिली आपण, इम्पॅक्ट थोडासा बाहेर होता ऑफस्टंपच्या, त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी ती दाद फेटाळली आहे. लेगबाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येते, सिंगल धावणी धावफलक पाहतो पण 21 वरती जाऊन पोहोचते. 21 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा रुपेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस उडवलाय बॉलला, मिस्टॅमिंग झालाय. शत्रक्षक बघा चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि सुंदर झेल इथे कंप्लीट होताना पाहतोय. फलंदाज बाद मिस्टर संदीप वळवी, बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे. जयदीप आलाय, न्यू बॅटर जयदीप वळवी. बघा ज्या विकेटची गरज होती विकेट नक्की आलंय संदीप यांची. तो न्यू बॅटर आपण पाहतोय जयदीप येतोय. जयदीप वळवी आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईड ओढण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम यावेळेस रुपेश या गोलंदाजाने केलंय. धावसंख्या स्थिरावलंय 21 वरती. बघा इथे कुठेतरी स्ट्राईक वरती आणून देण्याचं काम जयदीप यांना करावं लागेल, कारण हर्षद याच्या बॅट मधून मोठे मोठे फटके आले तर तोच पाहतो पण नॉन स्ट्राईक एंडला आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय, स्लॉट मध्ये होता आणि बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट. षटकार 6. थँक्यू डीजे. षटकार आलाय. या 6 धावांनी धावफलक पाहतो 27 वर जाऊन पोहोचते. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. रुपेश यांच्यावर सुद्धा आता आक्रमण करताना पाहतोय जयदीप यांना. या षटकातील पुढचा बॉल यावेळेस बघा स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. बघा रेंजर रेन मध्ये बॅटर येत होता आणि रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. थँक्यू व्हेरी मच डीजे. सूरज आलाय, सूरज बरफ येतोय बॅटिंग मार्क वरती. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. 5 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट सुद्धा इथे मिळवल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी केलं यावेळेस मिस्टर रुपेश सोमन यांनी. शेवटचा बॉल या पहिल्या दुसऱ्या षटकातील. यावेळेस लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवंतर धाव स्कोर मोड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवंतरच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय पुढे सरकते 28 वर जाऊन पोहोचते. 28 रन्स ऑन बोर्ड. एका मोठ्या धावसंख्येमध्ये मजल मारण्याचा प्रयत्न इथे करताना पाहतोय, कारण 28 धाव आपण पाहिले तर लागल्या गेल्यात 1.5 चेंडूमध्ये. नक्कीच 40-45 धावापर्यंत नक्कीच मजल मारली जाईल. यावेळेस ऑन साईडला जोरदार मारण्याचा प्रयत्न केला तर बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही आहे. शेवटचा बॉल आलाय पण निर्धाव. षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 28 वर जाऊन पोहोचते. विकेट पाहिलं तर 2 गडी तंबूच्या आशेला पोहोचले गेले आहेत. एस डीजे.
काम संपलं. बॅटरी डाऊन. प्रकाश होते पहिलाच बॉल प्रकाशांचा जोरदार प्रयत्न केला होता परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. 2 धावा इथे परंतु कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावफलक पाहता पण 30 वर जाऊन 30 रन्स ऑन बोर्ड. प्रकाश माळी येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. हर्षद आहेत स्ट्राईकला. हर्षद जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा पल्लवीत आहेत म्हणजे मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हर्षद स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस दांडी गोल फलंदाज बाद. चला बॅटरने लवकर यायचं आहे. पुढचा फलंदाज रेडी राहायचा आहे कारण संध्याकाळ सत्र चालू झालेले आहे आणि सूर्यदेव पाहिलं तर त्यांच्या घरच्या रस्त्याला तर निघाले आहेत. ज्ञानेश्वर येतोय. न्यू बॅटर पाहतोय ज्ञानेश्वर भडांगे येतोय. इथून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा इथून बनवावे लागतील एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला कारण समोरचा संघ सुद्धा तितका ताकदीचा संघ आहे आणि महेश पानेरासारखा एक बॅटर एक विध्वंसक फलंदाज आपण पाहतोय समोरच्या टीम मध्ये सुद्धा आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढत होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही आहे. चेंडू पाहिला तर निर्धाव येताना पाहतोय. डॉट आलाय. तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 3 चेंडूवरती किमान 10 धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या पाहतो पण 30 वरती जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. मिस्टामेक झालाय आणि बघा फटका तर फसला होता. परंतु सुंदर गेम. विश्वनाथ येतोय. विश्वनाथ बरफ येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय पण 30 वरती थांबली गेली आहे रोखली गेली आहे. काही धावसंख्येला बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. यावेळेस गोलंदाज प्रकाश माळी यांनी 2 बॉलचा खेळ बाकी आहे शेवटच्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. चेंडू आहे जातोय 17 मस्तकाला दस्तक देऊन सरळ सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय नशिबाचा चौकार. 4. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? किती धावापर्यंत मजल मारली जाईल? यावेळेस ऑन साईडला उडवलाय. शतरषक आहे. 2 शतरषक आले होते त्यांना चकवून चेंडू सरळ गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. चला पंच तिकडे बघायचं आहे. 2 शतरषक ठोकले होते. अपघात झाला होता. जास्त दुखापत झाली असेल तर सांगायचे कृपया करून बघायचं आहे. बघा बाउंड्री पंच जर लक्ष द्यायचं आहे तिकडे.
बघा धावा पाहतो आपण 38 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 39 धावांचा टार्गेट, 39 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं आहे एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने. 39 धावा पाहतो आपण टार्गेट सेट केलं गेलंय. 39 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील त्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या साथी समालोचक मित्राला प्रदीपजी लोखंडे सरांना. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्या अगोदर आपण दर्शनजी डबके यांचा स्वागताने सन्मान करूया. कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ते दिसणार नाहीयेत, ते उद्याच्या दिवसामध्ये हजर राहणार नाहीयेत. तेच कारण आज आपण त्यांचा जो सन्मान आहे तो आपण सन्मान करून घेऊया. सन्माननीय शिवरामजी शेलका साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण दर्शनजी डबक्यांना सन्मानित करायचं आहे. 3 दिवस या स्पर्धेमध्ये यांनी समोचन केलं. काही कारणास्तव ते उद्याच्या दिवसामध्ये उपस्थित होणार नाहीयेत, म्हणून आज आपण त्यांचा आदर सत्कार इथे करतोय. तर सन्माननीय शिवरामजी शेलका साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. तर सन्माननीय शिवरामजी शेलका साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. दर्शनजी डबके यांना आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती दर्शनजी डबके सरांचा स्वागत सन्मान इथे केला जातोय. तर सामन्याला देखील सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल इथे आपण पाहतोय व्हाईट चेंडू इथे आपण पाहतोय इथे नोंदवला गेलाय. व्हाईट बॉलने इथे सुरुवात झालेली आहे. एक धाव फलकावरती लागली जाते. टार्गेट जर आपण बघितलं तर 39 धावांचं टार्गेट आहे. पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. ते एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. आपण चौफेर जर नजर फिरवली तर आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. सायलेंट डोंगरीपाडा संघाचे पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. इथे बघा अपुलचा फटका केला गेला, गॅप शोधलाय, शतरक्षक आलाय तिकडे, मात्र चेंडूला फील्ड करू शकलेला नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार, हा आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. DJ Vicky. बघा धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 39 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 13ची सरासरी प्रति षटका मागे राखायची आहे. तिकडे पाहतो या शतरक्षण थोडासा खराब झाला, त्याचा फायदा मिळालाय. प्रकाश याला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आहे, मिस्टामिंग झालाय. शतरक्षक दूरवरती आहे, स्वतः गोलंदाज धावतोय. बघा प्रयत्न खूप चांगला झालाय, मात्र झेल सुटलाय. 2 धावा तिकडे पूर्ण केल्यात. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळाली. या 2 धावेने आता धावफलक आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. बघा झेल सुटल्यानंतर टाळ्यांचा गजर देखील आपल्याला ऐकायला मिळाला. सध्या तरी भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत डोंगरीपाडा संघाच्या बाजूने. प्रकाश आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती महेश.
खोलवाट्याबाजा चेंडूला खोदून काढले. चेंडू लॉंगर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील खूप सुरेख झालेली आहे. मात्र थ्रो चुकीच्या एंडला झालाय आणि पुन्हा एकदा 2 धावा या पॉलून पूर्ण केल्या गेल्यात. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळालंय. महेश आणि प्रकाशाची 2 धावा. या 2 धावा धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून मॅच जिंकण्याकरता 30 धावींची आवश्यकता आहे. हा प्रकार शफल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र खराब क्षेत्ररक्षण झालाय. हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय त्या क्षेत्ररक्षकाने. एफर्ट्स लावलेत खूप चांगले, मात्र चेंडू थांबू शकलेला नाहीये. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय 4 धावांकरता. बघा तिकडे क्षेत्ररक्षकाने खूप चांगले एफर्ट्स लावलेत, मात्र चेंडू थांबवू शकलेला नाहीये. पंच काय दुखापत झाले का त्याला तिकडे? नाही, ओके आहे. बघा छोटी मोठी दुखापत ही झालेली आहे आणि पाहतोय त्याने स्वतःला सांगितले मी सज्ज आहे खेळण्यासाठी. बघा कशा प्रकारे तिकडे पडला. एफर्ट्स खूप चांगली आणि तो पडदा आपण पाहतो तिकडे लावला होता, त्या पडद्याला त्याचे पाय लागलेत आणि तो तिकडे जमिनीवर जाऊन कोसळलेला आहे. 4 धाव मिळाल्या. 4 धाव धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. बघा 13च्या सरासरीने धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि ती 13ची सरासरी आता धावफलकावरती लागलेली आहे. अजूनही एक बॉल, एक बॉल बाकी आहे. महेश भडांगे जे संघाचे संघनायक आहेत त्यांनी काहीतरी कानमंत्र दिलाय. बघा या सीझन मध्ये तिसरा वेळेस हा संघ या 4थ्या फेरीत येऊन पोहोचलेला आहे. ते बघा सरळ बॅटने खूप चांगला फटका केलाय. हा चेंडू देखील सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत एक चौकार येताना दिसतोय प्रकाश मालीच्या बॅट मधून. या चौकाने धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच संपलेला नाहीये. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 22 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावा. बघा चर्चा थोडीशी रंगते 2 फलंदाजांच्या मध्ये, महेश पाणेरा आणि प्रकाश माळी. बघा प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय एक वेगळी रणनीती आखलेली आहे. साई इलेव्हन डोंगरेवाडा टीमने या अगोदर विनोद याला आपण सलामीसाठी पाहिलं होतं आणि आता प्रकाश आलेला आहे. सूरज बरफ दुसरं षटक टाकण्याकरता इथे आपण पाहतोय एक वेगवान चेंडू टाकला होता, मात्र जवळून एक चोरटी धाव इथे पलून पूर्ण केलेली आहे. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता आणि बघा अगदी फिल्डरच्या जवळून एक धाव ही कंप्लीट केलेली आहे. आणि बघा जो फलंदाज चौकार ठोकतोय, चौकारांची आतिषबाजी त्याने आतापर्यंत केलेली आहे, तो फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेला आहे. धावसंख्या 18 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 21 धावींची आवश्यकता आहे. इथे बघा खूप चांगला चेंडू. आता पंचांच्या मनामध्ये थोडासा डाऊट निर्माण झालेला आहे. त्यांनी सांगितलंय की हा बॉल वाईड आहे. वाईड बॉल, एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती येताना दिसते. धावसंख्या झालेली आहे 19 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे बघा मिसटायमिंग झालेला आहे. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचतोय आणि झेल ड्रॉप. पुन्हा एकदा झेल सोडलाय तिकडे. बघा हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय येणारे चेंडू सांगून जातील, कारण प्रकाश माली याचा हा झेल होता. कठीण होता, मात्र पकडायला हवा होता. 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 ने आता स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत 2, म्हणजे अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 18 धावींची आवश्यकता आहे. 10 चेंडू 18 धावा. ऑन साईडला पुन्हा एकदा हा चेंडू खेळून काढलाय. ज्ञानेश्वर आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. महेश आणि प्रकाशाची पुन्हा एकदा 2 धावा. आता इकडे एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला
जर मॅच जिंकायचं असेल तर विकेट्स घेणं फार महत्वाचं आहे. विकेट्स आणि डॉट बॉल सध्या तरी येताना दिसत नाहीयेत. सध्या तरी धावा दिसत आहेत. बघा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आणि या डॉट बॉलचं महत्व फार आहे. हा डॉट बॉल भरपूर किमतीचा आहे एमबी स्पोर्ट्स बागपाड्या टीमसाठी. धावसंख्या आता स्थिरवलेली आहे 23 या आकड्यावरती. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बघा मिस्टॅमिंग झालाय साई चेंडूच्या खाली आणि साई याने हा झेल पकडलाय की मॅच पकडलाय. तर मॅच पकडलाय मी तर म्हणेन, कारण प्रकाश माळी चौकारांची आतिषबाजी करत होता आणि त्याला आता थांबवलंय. बघा सेट झालेला फलंदाज बाद झालेला आहे. ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तो फलंदाजा बाद झालेला आहे. आणि आता पाहतोय की इकडं मॅच थोडासा टर्न होताना दिसतोय. आता दोन्ही संघाला 50-50 संधी असणार आहे. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे, म्हणजे 7 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 16 धावेंची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा. नव्याने बॅटर इन झालाय विनोद माली. मागच्या सामन्याचा सामनावीर. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. 8 चेंडू मध्ये 11 धावा या त्याने बनवल्या होत्या. आणि तोच आता विनोद नव्याने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. सूरज याने कमबॅक केलाय या षटकामध्ये. शेवटचा बॉल. ते बघा कोलबर्टेपाचा चेंडू टाकला होता. चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खोल काढलाय. ज्ञानेश्वर आलाय तिकडे पुन्हा एकदा. थोडासा फंबल आणि बघा काय घडलंय तर 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. बॅकअप दिलाय तिकडे अरुण वलवियाने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू असतील 6 आणि धावा बनवायच्या असतील अजूनही 14. 6 चेंडू 14 धावा. मॅच थोडासा गरम झालेला आहे. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळतोय. आणि मॅच थंड करण्यासाठी रुपेश पाणी घेऊन गेलाय. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि देऊया डीजेला संधी. थँक्यू विजय. बघा चर्चा दोन्ही बाजूने सुरू आहे. चर्चा केली जाते. चर्चा पाहूया. चर्चा झालेली आहे कुठल्या संघाला खर्चा आणि कुठल्या संघाला सुपर 4 मध्ये जाण्याचा पर्चा इथे मिळणार आहे. 6 बॉल आणि 14 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6 बॉल आणि 14 धावा. मागच्या सामन्याचा हिरो संदीप वल्वी आता बॉलिंग ट्रॅक वर आलेला आहे. या अगोदर आपण पाहतो या संदीप वल्वियाने या धावा डिफेंड केल्या होत्या. पुन्हा एकदा तो संदीप वल्विया बॉलिंग ट्रॅक वर दिसतोय. सध्या तरी एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघ भरपूर मेहनत घेताना दिसतोय. साई 11 डोंगरीपाडा संघ देखील भरपूर मेहनत घेताना दिसतोय. 100% एफर्ट्स दिले जात आहेत. 6 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बॅटचा यश लागलाय. फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झालेली आहे. बघा लेग बायच्या सुरुवात 1 धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाते. पूल करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पहिल्या बॉल वरती 1 धाव आलेली आहे. 5 बॉल आता मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाहुण्यांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक उशिराने युट्यूबवरती जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे. सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. एका बाजूने साई 11 डोंगरीपाडा तर एका बाजूने एमबी स्पोर्ट्स बागपाडा. हाय व्होल्टेज मॅच. इथे बघा ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. या फटक्यावरती 6 धावांची मोहर उठवलंय ठोकलाय विनोद याने. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू. बघा षटकार मारल्यानंतर हा डग आउट मधला जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळाला. टाळ्यांच्या गजरात
बघा अक्षय आहे तिकडे, अक्षय देखील पाहायला मिळाले, सध्या तरी आनंद घेत आहेत. यस पंच. बघा 4 चेंडू आणि अजूनही मॅच जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 7 धावा, अजूनही मॅच संपलेला नाहीये. मोठा फटका आलाय मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये. एमबी महेश भडांगे याने काहीतरी कान मंत्र दिलाय संदीप याला. बघा ज्या प्रकारे संदीप वलवी पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. इथे बघा मिस टायमिंग झालाय, क्षेत्ररक्षक जयदीप आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालाय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल, खराब क्षेत्ररक्षण झालंय. झालं मांडलं होतं ते, झालं फाटकन निघालं आणि त्याच्यातून मासा निसटलेला आहे. हालाय चौकार, नशिबाचा चौकार. 4 धावा. बघा हे जे क्षेत्ररक्षक आहे हे आपल्याला नेहमीच पराभवाच्या छायेला घेऊन जात असतं आणि ज्या प्रकारे जयदीप याचं हे क्षेत्ररक्षण झालेलं आहे, आपण पाहतोय की आता पराभवाच्या छायेला जाताना दिसतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघ. मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये, अजूनही 3 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बॉल किती बाकी आहेत तर 3 चेंडू 3 धावा. 3 बॉल मध्ये 3 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. संदीप वलवी पुन्हा एकदा कमबॅक करावा लागणार आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट टेकर तो चेंडू आहे तो टाकावा लागणार आहे. आता त्याच्या कोट्यातील बेस्ट बॉल संदीप याला टाकावा लागणार आहे. महेश भडांगे आपण पाहतोय अगदी थोडासा प्रेशर आहे, प्रेशर इथे नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू मध्ये 3 धावा मॅच जिंकण्याकरता. फुल टॉस चेंडू आहे आणि फुल टॉस चेंडूवरती 1 धाव इथे कंप्लीट केलेली आहे. पाहूया पंचांनी रेफर केलाय, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तोय. फेअर डिलिव्हरी असेल. आता 2 चेंडू आणि 2 धावींची आवश्यकता आहे. इथे बघा काय घडलंय, काय बिघडलंय. तर विकेट मिळालेली आहे, विकेट टेकर चेंडू हाताळलाय संदीप वलवियाने, मिळालाय विकेट. बिग विकेट डाऊन. महेश पाणेरा हा बाद होऊन माघारी परतलेला आहे. आता 1 चेंडू आणि 2 धावींची आवश्यकता आहे. बघा पुन्हा एकदा इकडे मॅच टर्न होताना दिसतोय. 1 चेंडू आणि आता 2 धावा. बघा आता 1 चेंडू आणि 2 धावींची आवश्यकता आहे. बघा आता 1 चेंडू आणि 2 धावा. नव्याने बॅटर रुपेश आलेला आहे, रुपेश सोमन. आता पूर्ण जिम्मेदारी रुपेश वरती आहे. 1 चेंडू 2 धावेंची आवश्यकता आहे. बघा 1 चेंडू 2 धावा. स्क्वेअर लेग डीप मध्ये
त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर कव्हर सर्कल मध्ये आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये आपण पाहतोय शतरक्षक. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला गेला आहे. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. खराब फिल्डिंग आणि विजयी 2 धावा. 2 धावाने तर विजय चौकार आलेला आहे मला वाटतं तिकडे. या 2 धावा आणि आपण पाहतोय हा सामना इथे साई 11 डोंगरीपाडा संघाने जिंकलेला आहे. आणि पुन्हा एकदा एमबी स्पोर्ट्स बागपाड्या संघाला शेवटच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागतोय. कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली, कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली, माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली, माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली. तुझे ताई लागो अभिषेक दादा, तुझे ताई लागो अभिषेक दादा. थँक्यू डीजे. हळक एमबी स्पोर्ट्स बागपाडा पुन्हा एकदा 4थ्या फेरीपर्यंत पोहोचला आणि पुन्हा एकदा त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाच्या चुका या राहिलेल्या आहेत आणि त्या चुका त्यांना पराभवाच्या छायेला घेऊन गेल्यात. अभिनंदन साई 11 डोंगरीपाडा टीम. खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि आता सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. चला आपण जाऊया लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच प्रकाश माळी, ज्याने 10 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्यात. प्रकाश माळी मॅन ऑफ द मॅच.